इथून पुढच्या काळामध्ये हुंडा घ्यायचा नाही, हुंडा द्यायचा नाही, हुंड्याला कोणत्या प्रकारे समर्थन करायचं नाही. हुंड्यावरनं जर मुलीचं त्या ठिकाणी छळ होत असेल तो छळसुद्धा सहन करायचा नाही. त्यासाठी गावाने समिती नेमलेली असणार आहे. त्या समितीमध्ये येऊन तक्रार करायची, समिती दखल घेईल व मध्यस्थी करेल व त्या ठिकाणी योग्य मार्ग काढेल. त्यानंतर कोणत्या प्रकारे लग्नाला जास्त खर्च करायचा नाही, लग्नाला जास्त लोक बोलवायचे नाहीत, लग्न कमी वेळेचं, कमी लोकांचं आणि कमी जेवणाचं असावं असा दंडक त्या ठिकाणी निर्माण केला गेला. या ठिकाणी जावयांच्या मानपानाला जाणारा वेळ असेल, नेत्यांच्या मानपानाचा वेळ असेल, तो संपूर्ण वेळ कमी करायचा. साखरपुड्याला मोजक्याच 5 महिला उठवायच्या, साखरपुड्याला मोजकेच 5 पुरुष उठवायचे. विनाकारण जास्त महिला उठून जास्त वेळ लावायचा नाही. लग्न वेळेत कशी लागते याचं भान ठेवायचं. कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावरती मिरवणुका काढायच्या नाहीत, डीजे लावायचे नाहीत. फक्त त्या ठिकाणी पारंपरिक वाद्ये लागून कशी लग्न होतील ह्याचा विचार करायचा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, लग्न ठरवायच्या वेळेस एक वेळ पत्रिका नाही पाहिलं तरी चालेल, पण मुलींचं शारीरिक आरोग्य तपासलं पाहिजे. कारण अनेक अशा केसेस आता झालेल्या आहेत. लग्न मोठ्या सोंगटोंगाने करून दिलेलं आहेत, 2-2 कोटी रुपये खर्च केलेले आहेत आणि 2-3 महिन्यानंतर मुलीचं पटत नाही म्हणून घटस्फोट घ्यायची वेळ आलेली आहे.